धन्यवाद। यानंतर युवा हृदय सम्राट आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते व अध्यक्ष हुतात्मा सहकारी दूध उत्पादक संघ आजचे उत्सव मूर्ती माननीय गौरवभाऊ नायकवडी यांना विनंती, त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं। त्याच्या आधी आपल्या सगळ्यांचे हात वरती जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। आज गौरवभाऊंचा वाढदिवस आहे, आपण सर्वांनी त्यांना लाख लाख शुभेच्छा द्यायच्या आहेत। पहिल्यांदा सगळ्यांना हात जोडून धन्यवाद देतो। की तुम्ही सगळे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथं आलात आणि माझ्यावर भरभरून प्रेम दाखवलं, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो। आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील, त्याचबरोबर सदाभाऊ खोत, संजय काका पाटील, काकासाहेब नाईक साहेब, सांगलीहून इथं आलेले आमदार सुधीरदादा गाडगीळ, माझ्यासाठी काका इथपर्यंत आल्यात आणि नाव न घेता हे केलं। निशिकांतदादा पाटील, श्रीबाप्पा पाटील, त्याचबरोबर दीपकजी शिंदे, दिनकर तात्या, श्रीबाप्पा, राहुलदादा माडिक, माझ्यावर खरे प्रेम करणारे अंधाबापू, भीमरावांना, त्याचबरोबर आत्ताच आलेले मानेसाहेब, वैभवदादा, म्हणजे खरं चुकून काय आणि नावं राहिले असतील तर माफ करा, कारण दादांना वेळ कमी आहे आणि त्यांनी सांगितलंय लवकर आवरा। एक की दादा व्यासपीठावल्या सगळ्याच मंडळींना सांगू इच्छितो की मी खरं माझं नशीब समजतो की मी अण्णासाहेबांच्या कुटुंबात जन्माला आलो। कारण पहिल्यापासूनच क्रांतीचा आणि चळवळीचा वारसा मला मिळाला आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मी गेलो। एक आठवण छोटीशी दादा सांगतो की मी पहिल्यांदा सरपंच झालो होतो आणि त्यावेळी अण्णासाहेबांना मी भेटायला गेलो। त्यावेळेला अण्णांनी सांगितलं की माझ्या शर्टावर आजपर्यंत एक डाग पडलेला नाही, तसाच तू सुद्धा आत्तापासून ठरव की एक डाग सुद्धा लागला नाही पाहिजे आपल्याला। आणि त्यावेळेला दादा सांगितलं एकाचा हात धरायचा तर एकाचा धरायचा। खरं म्हणजे वाढदिवस हा माझ्यासाठी एक किरकोळ गोष्ट आहे। मागल्या वाढदिवसाला तर मी इथं थांबलो नव्हतो, एका देवाला गेलो होतो, पण तरुण कार्यकर्त्यांनी काही ज्येष्ठ मंडळींनी आग्रह केला की आपल्यावर प्रेम करणारी लोक आपल्याला त्या निमित्तानं भेटतात आणि दादा ह्याने नवीन एक मार्ग उपलब्ध केला, शहीद जवानांना निधी आपण गोळा करून द्यायचा। त्यामुळं मी आज हार तुळे न स्वीकारता इथं जे डबे ठेवल्यात त्यामध्ये शहीद जवानांना आम्ही निधी गोळा केला। एक की ही चांगली संकल्पना मला पटली आणि मी म्हणलं ठीक आहे, तयार आहे, थांबतो म्हणलं। एक की दादा आजचा कार्यक्रम बघून किंवा व्यासपीठ बघून उद्याच्या पेपरला सुद्धा असं येऊ शकेल की अण्णासाहेबांचा वारसदार किंवा अण्णासाहेबांची तिसरी पिढी भाजपच्या वाटेवर। काही ज्येष्ठ मंडळींना अजून सुद्धा आमच्यातले आवडत नाही दादा, पण खऱ्या अर्थानं ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मी बघितलं
की मतदारसंघात कायापालट झाला. ह्या 15 गावात तर आमच्या रस्ते कधी होतच नव्हते आणि ह्या 1.5-2 वर्षाच्या काळात मोठ्या पद्धतीनं गावातलं कामकाज झालंच, त्याचबरोबर आजूबाजूचे रस्ते सुद्धा झाले. आणि खरं सांगायचं म्हटलं तर आमचा पक्षाने दादा भरपूर वापर करून घेतला, पण माझ्या आजोबांच्या स्मारकाला 10 कोटी रुपये तुम्ही दिले. एक की त्यावेळेस पटलं. बऱ्याच वेळेला मी दादांना भेटायला गेलो, भाऊंच्या माध्यमातून मी कामात असतो, की गेल्या गेल्या पटपट निर्णय होतात आणि त्या वेळेला कामं केली जातात. दादा चळवळीचा वारसा सांभाळताना सुरुवात माझी आष्ट्याच्या कत्तलखान्यापासून झाली. आष्ट्यामध्ये प्रस्थापितांचा एक कत्तलखाना होणार होता आणि त्या कत्तलखान्याला विरोध म्हणून तिथल्या जैन समाजातली काही लोक माझ्याकडे आली की आमची ताकद पुरत नाही, आम्हाला तिथं विरोध केला तर दाबलं जाईल, तुम्ही ह्या गोष्टीत भाग घ्या आणि ते थांबवा. त्यावेळेला हजारोच्या संख्येने दादा आंदोलन केलं आणि प्रस्थापितांचा तो कत्तलखाना पूर्णपणे मोडून काढला. तसंच पुढं अण्णासाहेब थोडे आजारी होते, चळवळीचं नंतर थांबलं गेलं आणि अण्णासाहेब गेल्यानंतर धरणग्रस्तांची चळवळ ही थोडीशी अपुरी राहील. 5-7 वर्षाच्या काळात थोडी शांत चळवळ झालेली. चांदोली धरणावर दादा 9 दिवस मी ठिय्या आंदोलन केलं आणि धरणाचं पाणी पूर्ण बंद करून टाकलं. आणि त्यावेळेला ही चळवळ पुण्यानं जागे झाली आणि त्याच वेळेला धरणग्रस्तांना मोठ्या प्रमाणात जमिनी वाटप झालं. MSCBचे आंदोलनं असतील, तहसील ऑफिसवर असतील, पंचायत समितीवर असतील, दादा आंदोलनं का करायला लागायची की आमचं कोण ऐकूनच घेतलं जात नव्हतं म्हणून करायला लागायची. एक तुम्ही सगळे दादा इथं आलात त्यामुळं खरंच मनापासून मी धन्यवाद देतो, कारण बरं वाटतं ज्यावेळी सगळी आपली माणसं स्टेजवर आणि खऱ्या मनापासून प्रेम करणारी आपली माणसं स्टेजवर दिसतात. खऱ्या अर्थानं आज आनंद झालाय. दादा ही जी पुढं गर्दी दिसते तीच खरी माझी संपत्ती आहे दादा. पहिल्यापासूनच जनतेत राहिलो आणि तळागाळातून वर गेलो दादा. पहिल्यांदा केसेस असतील 10 वर्ष वाळव्यासारख्या मोठ्या गावात 10 वर्ष काम करायची संधी मिळाली. आणि त्या संधीचं मी सोनं करून दाखवलं. तंटामुक्त अभियान असेल, अण्णा हजारेंनी त्यावेळेला भ्रष्टाचार मुक्ती अभियान राबवलं होतं. ते पूर्ण ऑफिस दादा मी आमचेच नव्हे तर ह्या आसपासच्या गावातल्या सगळ्या ग्रामपंचायतींना ते करायला लावलं आणि तिथं पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायती
किंवा चावड्या चालतील अशा पद्धतीनं त्यावेळी कामकाज केलं. बाबा आल्यात, भाऊ आल्यात, दादा तुम्ही आहेत. मी बऱ्याच वेळा बघितलं की दादांना एकदा भेटलं, एकदा सांगितलं की दादा लगेच येतात की मनापासून आणि खऱ्या अर्थानं माझ्यावर प्रेम असलेले तुम्ही सगळे माझ्याकडे येत आहे आणि माझ्या सत्काराच्या निमित्तानं इथं आज हजर झाला. त्या 2 वर्षाच्या कालावधीत तुमच्याबरोबर माझा संपर्क आला, त्यामुळं ह्या सर्व जनतेच्या माझ्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत दादा, आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि माझ्यावर प्रेम असणं फार महत्त्वाचं आहे आणि गरजेचं देखील आहे. मी एक सांगतो दादा की तुमचा विश्वास आणि जनतेतल्या मनातलं प्रेम मी कधीही कमी होऊन देणार नाही. एवढंच या वाढदिवसाच्या निमित्तानं आदिवचन देतो. तुम्ही इथं सगळे आलात, माझ्यावर प्रेम दाखवलं, त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर मी विनंती करते माननीय महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रकांत दादा पाटील यांनी आपणा सर्वांना मार्गदर्शन करावं. ज्याला आपण प्रेमाने भाऊ म्हणतो अशा गौरवभाऊ नायकवडीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित या राज्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत, या जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील, या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, व्यासपीठावर उपस्थित नागनाथ अण्णा नायकवडींनी अथक चालवलेलं काम त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा अतिशय प्रभावीपणे चालवलेले आहेत. एखाद्या वाढदिवसाला इतक्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतात हे बघून प्रचंड आनंद झाला. अशा प्रचंड संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, एक 8-10 दिवसापूर्वी मला निरोप आला की गौरवभाऊंचा वाढदिवस आपल्याला करायचा आहे आणि त्या वाढदिवसाला उपस्थित राहायचं आहे. साधारणतः ज्या ज्या कार्यक्रमाला शक्य आहे त्या सगळ्या कार्यक्रमांना मी हो म्हणत असतो, त्याप्रमाणे मी हो म्हटलं. आणि आपण सगळेजण वर्तमानपत्र वाचतो, टी व्ही पाहतो. गेल्या 2-3 दिवसामध्ये खूप मोठ्या राजकीय घटना या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि ते मला येणं अशक्य वाटायला लागलं. परंतु मी मनाशी निर्धार केला होता की ज्या प्रकारे हा तरुण काम करतो आहे त्याला शाबासकी देण्यासाठी, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या वाढदिवसाला आपण काही करून गेलं पाहिजे. आणि त्यामुळे काल रात्रभर अनेक बैठका, कारण महाराष्ट्रात खूप भूकंप घडवायचे ना. अनेकांनी तर असं म्हटलं की आज तुम्ही भूकंप घडवायला जाताय का? तर म्हटलं ह्या भूकंपाची आवश्यकता नाही, आमच्याबरोबर आहेतच, फॉर्मॅलिटी फक्त राहिलेली आहे. आता मला सांगा की वैभव काकांनी भाषणामध्ये गौरवच्या वाढदिवसानिमित्ताने कमीच बोलले आणि माझ्यावरच जास्त बोलले. मग कमी पडलं म्हणून काय, तर गौरव माझ्यावर बोलला. आता एवढी माझी स्तुती केल्यानंतर आणि माझा रंग गडद भाजप असल्यानंतर आता त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचं काय राहिलं आहे? आणि त्यामुळे काल रात्रभर खूप प्रकारच्या बैठका होऊन सुद्धा मी जिद्दीने निर्णय केला की बाय रोड का होईना परंतु आपण या वाढदिवसाला पोचायचं. आणि आलो, फार बरं झालं. गौरववर किती प्रेम आहे लोकांचं हे या ठिकाणी मला पाहायला मिळालं. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आयुष्यामध्ये आपण स्वतःच्या व्यक्तिगत जीवनासाठी खूप जगतो, पैसे कमवतो, घर बांधतो, गाडी घेतो, लग्न करतो, मुलं होतात, त्यांची शिक्षणं होतात. पण त्याच्यातून घरातले लोक सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याबरोबर राहत नाहीत. मुलं मोठी झाली की ते विसरतात की आपल्या आईबापाने आपल्याकडे काय केलं. पण इतक्या मोठ्या संख्येने लोक ज्यावेळेला वाढदिवसाला उपस्थित राहतात त्यावेळेला घरातल्या माणसापेक्षा सुद्धा गौरव भाऊसारख्या माणसाने काही जास्त आपल्यासाठी केलेलं असतं. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला वाढदिवसाला गेलं पाहिजे. संध्याकाळची वेळ आहे, ग्रामीण भागांमध्ये दारांची मोठ्या प्रमाणात धावपळ असते. महिलांना स्वयंपाक करायचा असो, नवरा भाऊ घरात जेवायला यायचं असतं आणि सगळ्यात म्हणजे सिरियल असतात. तर त्या सिरियलसुद्धा टाळून जेव्हा लोक येतात तेव्हा तेवढ्या प्रकारचं काम हे गौरव भाऊने केलेलं आहे.
आपल्या सगळ्यांना खरं म्हणजे माहीत असल्यामुळे वेगळं मी सांगण्याचं कारण नाही. 10 वर्ष सरपंच राहताना एक आदर्श सरपंच, एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं.